दुर्गादी बसवायची इथं म्हणून आम्ही ते तुझे म्हणलं तर त्यांनी डायरेक्ट मारायची कोशिश केली. अण्णाभाऊ साठे गिन्नाबाई साठे काय नाही, दुर्गादी मांगाडे हो, तुमची काय अवकात आहे का दुर्गादी बसवायची? दुर्गादी बसवायची कामं आमचे आहेत मराठा समाजचे, मांगाडे तुमच्याकडून काय होणार आहे? आणि आमचं सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावांनो, आजचा मुद्दा फार महत्त्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ जो आहे खास करून मी माझ्या मातंग समाजातील भावा बहिणींसाठी बनवतोय. तर कोणीही मनावरती घेऊ नये, कोणीही राग मानून घेऊ नये, कारण की जी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण की मला सुद्धा अधिकार आहे, मी माझे विचार तुमच्यासमोर मांडू शकतो. मला सुद्धा भारतीय संविधानाने अधिकार दिलेले आहेत. फ्रीडम ऑफ स्पीच आहे भारत देशामध्ये, बरोबर ना? तर आपले विचार आपण स्वतंत्रपणे मांडू शकतो. तर भावांनो, आजचा मुद्दा फार महत्त्वपूर्ण, जसं मी सांगतोय की वाशिम जिल्ह्यामध्ये पंचशील नगर या ठिकाणी आपला मातंग समाज राहतो आणि त्या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावावरती मैदान सुद्धा आहे. पण आपल्या मातंग समाजाकडून त्या ठिकाणी दुर्गा पूजा बसवण्याचं काम होतंय. ठीक आहे, सगळ्यांना स्वतंत्र आहे भावांनो, मी इथं कोणाला विरोध करत नाही आहे, सर्वांना अधिकार आहे. ठीक आहे, तुम्हाला बसवायचं तुम्ही बसवा, नो डाऊट्स, आपला कोणाला विरोध नाही आहे. पण मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय तुम्हाला की त्या ठिकाणी दुर्गा पूजाची तयारी चालू आहे, नवरात्री चालू आहे. पण त्या ठिकाणी काही समाजाकडून वादिवाद होतो, मी नाव घेणार नाही. ठीक आहे, दुसऱ्या समाजाकडून वादिवाद होतो की तुम्ही मातंग आहात आणि तुम्ही मातंग समाजाचे आहात आणि तुम्हाला दुर्गा पूजा करणं हे अनिवार्य आहे व तुम्ही कशामुळे दुर्गा पूजा बसवतायत व त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीने आपल्या गाय म्हशी सोडून दिल्या त्याच्यामध्ये, बरोबर. आणि ह्या सर्व घटनेचा विरोध करत होत्या आपल्या एक ताईचं नाव विश्रांती खडसे, या ताईंचं नाव आहे. या ताईंचा सुद्धा व्हिडिओ दर्शवणार तुम्हाला. तर विश्रांती खडसे हा ताई ज्या मुलाने त्या मंडप डेकोरेशनमध्ये जे कार्य चालू होतं त्या मंडपामध्ये त्यांनी आपल्या गाई ढोरं घासले व ते मंडप पाडण्याचं त्याने काम केलं. नंतर त्या आपल्या बहिणींसोबत शिवीगाळ झाली. ठीक आहे, इतकं पूर्ण होत असताना त्या ठिकाणी प्रश्न आला फक्त जातीचा. समोरचा विरोधी पक्ष बोलला की तुम्ही मातंग आहात, त्याच्यामुळं तुम्हाला दुर्गा पूजा बसवण्याचा काहीच अधिकार नाही. पण त्या ठिकाणी शेवटी प्रश्न आला कुठला, मातंग समाजातील असताना, त्याच्यामुळं हा पूर्ण वादिवाद पेटलाय आणि हे सर्व कृत्य घडलंय. तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही स्वतःला कितीही हिंदुत्ववादी समजा व कितीही हिंदू धर्मामध्ये तुम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न करा, पण समोरचा पक्ष तुम्हाला आपल्या पार्टीमध्ये घेणार नाही व आपल्या धर्मामध्ये घेणार नाही. तुम्ही कालही त्यांच्या नजरेमध्ये खालच्या स्तरी होते आणि आजही आहात आणि ते तुम्हाला कुठं ना कुठं दिसून येत आहे, पण तरी तुम्हाला आखली नाही आहे. आणि एवढंच नव्हे, सांगण्याचं उदाहरण जर घेतलं तर नांदेडमध्ये सुद्धा एक कृत्य घडलं होतं. गावाचं नाव आय थिंक मला लक्षात आहे ना, पण मी स्क्रीनवरती नक्कीच सांगेन, माझ्याकडे व्हिडिओ पडलेला आहे तो. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक मातंग समाजातील मुलगा, त्याचं प्रेम प्रकरण होतं, पण त्या मुलाला मारहाण करून पूर्ण गावामध्ये नग्न फिरवलं होतं. हे तुमच्या लक्षामध्ये आहे की नाही हे मला माहिती नाही. असे असंख्य घटना आहेत. गणपती बसले 10 दिवसा अगोदर, त्याच्यामध्ये सुद्धा काही घटना घडल्या, ते सुद्धा माझ्यापर्यंत आल्या, पण मी ते तुम्हाला दर्शवल्या नाही, बरोबर. शेवटी आपापला पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तर भावनो, आता ज्या ह्या विश्रांती ताई आहेत ज्यांच्यासोबत हे सर्व कृत्य घडलं, त्या काय बोलतात हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मी विश्रांती खडसे, रायनाथ, पंचशील नगर, वाशिम. गेल्या 19 तारखेला अण्णाभाऊ साठे मैदानावर देवीचं मंडपाचं काम आमचं चालू होतं, तेच बसवण्याचं. त्यावेळी एक मराठ्याचा बोरगा आलं, म्हशी घेऊन डायरेक्ट त्यानं म्हशी अंदर सोडून दिल्या मंडपातनी. त्यानं मंडपाच्या बल्ल्या गिल्ल्या हे सगळं काही पाडून टाकलं, तेच पाडून टाकला म्हशीनं घासून ते. मी म्हणाली त्याले की बाबा, या म्हशी आमचं दुर्गादेवीचं मंदिर आहे रे अण्णाभाऊ साठेचं, तर इथं बाबा तू म्हशीनं काऊन घातल्या, इकडून रस्ता आहे बाजूला, तर ते म्हणतो एका बापाचं आहे का? मग मी म्हणलं बाबा आमच्या बापाचंच आहे, अण्णाभाऊ साठे आमचा बापाच आहे. तर ते लगेच फोन लावला दुसऱ्याले, म्हणजे आजू दादा ये रे म्हणते, तू इकडे एकदा हे मला भांडणं करायले असं तसं. ते लगेच डायरेक्ट 4-5 जण ते काड्या घेऊनच आले आणि डायरेक्ट त्याने मारायचीच कोशिश केली. तरी पण मी यायला समजायची कोशिश केली की अरे बाबा ते दुर्गादेवी बसवायची इथं म्हणून आम्ही ते तुझे म्हणलं, तर त्याने डायरेक्ट मारायची कोशिश केली. अण्णाभाऊ साठे गिन्नाबाई साठे काय नाही, दुर्गादेवी मांगाडे हो, तुमची काय अवकात आहे का दुर्गादेवी बसवायची? दुर्गादेवी बसवायची कामं आमचे आहेत मराठा समाजचे, मांगाडे तुमच्याकडून काय होणार आहे? आणि हे आमचंच जागा आमचीच आहे, आमच्या म्हशीतून हमेशा जातील, जे करायचं ते करून घ्या असं त्यानं म्हणलं. म्हणे आजी पायगडनं फोन केला, त्याच्यातने तिकून 4 जण पोरं आले, त्याच्यातने दौलत हिरवळ्याचे 2 पोरं होते. जसे आले तसेच सुनले ते राडणं मारणं हाण चालू केली त्यानं. आणि जसंच मग पोरग मंदात गेलं, त्याला पण मरणाचं पायपानं मारहाण केली. त्याला ओढत नेऊन त्याच्या तोंडावर
काहीतरी बॉटल औषध होतं, ते औषध मग पोराच्या तोंडावर टाकलं. मग पोरग बेहोशी झालं. मग मी उचललं सरकारी हॉस्पिटलमध्ये, डायरेक्ट धाव घेतला पळत. तर तिथं दौलत हिवराळे आणि तिथं 10-15 जण त्याचे माझे जीव गुन्ह्यांची कोशिश तिथं पण त्याने हॉस्पिटलमध्ये पण केली. त्याची व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याजवळ. आणि भगवान वाकुडकर शिवसेनेचा आणि ठाकरे गटाचा कोणतरी कार्यकर्ता आहे ते, तर ते त्यानं मला दवाखान्यात येऊन धमकी दिली की तू आहे ना, तू जर कंप्लेंट करशील मावस भावाची, नागेश त्याचा मावस भाऊ आहे, मावस भावाची जर त्या कंप्लेंट केली तर तुला ती मातंग समाजाची बाई नाही का मागं आम्ही कसं तिला चाकून वार केला तसे तुझे पण तुकडे करून कुठे फेकीन, त्याचा पत्ता बी नाही लागणार. मा भावाची जर त्या कंप्लेंट केली तर त्यांना येऊन दवाखान्यात येऊन धमकी दिली. आणि त्याच्या बाद घरी येऊन सुद्धा एकदा धमकी दिली त्यांमध्ये. त्याची व्हिडिओ सुद्धा माझ्याजवळ आहे. हे मराठी समाज एवढा पैशाच्या जोरावर हे करून आमच्या मातंग समाजाच्यावर एवढा अन्याय होऊन आमची कोणीच दखल घेणार नाही. दौलत हिरवाळे आणि भगवान वाकुडकर हे दोघं जण लोकांना भांडणं करायला लावतात आणि हे दोघं जण मग सगळं सेटलमेंट करतात पोलीस स्टेशनचं. मातंग समाजाला माझी एकच हात जोडून विनंती आहे की मातंग समाजावर हे अत्याचार झालेला आहे, या मातंग समाजाला न्याय भेटलाच पाहिजे आणि याच्यावर गुन्हे दाखल पूर्ण तरीक्यानं सगळे लागू होऊन, केसा लागू होऊन याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. एवढीच माझी विनंती. तर भावांनो, तुम्ही जो हा व्हिडिओ बघितला, जे ताईसोबत घडलं, हे ताईने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि समस्त जे स्वतःला कट्टर हिंदू समजतात, कट्टर हिंदू मातंग इंस्टाग्रामवरती रील बनवतात, बायोमध्ये लावतात, तर त्यांना माझा एक प्रश्न आहे, यावरती तुम्ही का बरं व्हिडिओ बनवलेला नाही की नाही आमच्या समाजातील, मातंग समाजातील आमच्या एका बाईवरती किंवा आमच्या एका बहिणीवरती अन्याय झाला आहे व आम्हाला सुद्धा अधिकार आहेत हिंदू देवी देवतांची पूजा करण्याचा. आता तुम्ही जर खरंच हिंदुत्ववादी असाल, जर तुम्ही हिंदू धर्मामध्ये असाल तर तुम्हाला कोणी विरोध केला नसता. हे माझं बोलणं तुम्हाला कडू लागत असेल, पण जे खरं आहे ते मी बोलतोय, जे फॅक्ट आहे ॲक्च्युअलमध्ये. तुम्ही जर खरंच हिंदू धर्मामध्ये जर असाल तर तुम्हाला कोणी विरोधच केला नसता. आज या ताईसोबत मारहाण झाली आहे, त्यांच्या घरादारासोबत मारहाण झाली आहे, हे घडलं नसतं, बरोबर. आणि तुम्ही भावांनो मूर्खासारखे वागू नका. परत एकदा सांगतो, तुम्ही किती जरी प्रयत्न केला त्यांच्यामध्ये जाण्याचा, पण ते तुम्हाला स्वीकार करणार नाहीत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध आणि धम्म दिलाय. धम्माकडे वळा, अज्ञानाकडे वळू नका. तर भावांनो, या ठिकाणी मी कुठल्याही धर्माबद्दल व कुठल्याही जातीबद्दल बोलणार नाही. माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे मी तुमच्यासमोर मांडलाय. आणि या संपूर्ण विषयावरती, या घटनावरती, आणि जे इंस्टाग्रामवरती जे बायोमध्ये लावतात, कट्टर हिंदू मातंग म्हणून व्हिडिओ बनवतात, त्यांच्यासाठी 2 शब्द कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंट करायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.